मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिला भगिनींना मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा विशेष उपक्रम। आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी शिवसेना गावभेट दौरा सुरू। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून राज्यातील एकही महिला भगिनी वंचित राहता कामा नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांनी कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी गावभेट दौऱ्याचे आदेश दिल्यानंतर कर्जत विधानसभा क्षेत्रात आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्या नेतृत्वाखाली कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी शिवसेनेकडून गावभेट दौरा सुरू करण्यात आला आहे। या दरम्यान उमरोली जिल्हा परिषद विभागातील किरोली, उमरोली, चिंचवली व उकरूल या चारही ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक व महिला भगिनींशी थेट संवाद साधत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती घेऊन इतर प्रमुख विषयांवर सविस्तर चर्चा शिवसेनेच्या वतीने ह्या गावभेट दौऱ्यात करण्यात आलेल्या आहे। सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी कर्जत विधानसभा मतदारसंघातील कर्जत तालुक्यातील उमरोली जिल्हा परिषद विभागातून कुटुंब संवाद यात्रेची सुरुवात जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे। या गावभेट दौऱ्याच्या पहिल्या दिवशी शिवसेनेकडून सुरू करण्यात आलेल्या ह्या विशेष उपक्रमात जिल्हाप्रमुख संतोष भोईर, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, विधानसभा संघटक शिवराम बदे, तालुका प्रमुख संभाजी जगताप, युवा सेना प्रमुख अमर मिसाल, तालुका सचिव अंकुश दाभणे, शिवसेना नेते मनोहर थोरे, तालुका प्रवक्ता विलास श्रीखंडे, उपतालुका प्रमुख मिलिंद विर्ले, अंकुश शेळके, बाळाजी विचारे, विभाग प्रमुख रत्नाकर बडेकर, नितीन बडेकर, संदीप ठाकरे, संजय बडेकर, आशिष बडेकर, सागर बडेकर, प्रभाकर शेळके, विनोद बडेकर, दत्ता हांडे, भगवान पोळेकर, समीर कर्णूक, सचिन सोनवणे, तानाजी बडेकर, महेश ठाकरे, अनंत बोहीर, बिपिन बडेकर, भाई सालोके, मंगेश ठोंबरे, भाई ठाणगे, नितीन आहिर, सरदार कामरी, विलास खडे, रोशन खडे यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।